मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. मंदिरात जी घंटा असते ती डोक्यावर का असते माहिती आहे? आजूबाजूला नसते, डोक्यावर असते. ती एकदा वाजली की डोक्यात जे काय पहिलं खूळ आहे ते निघून जाते. खूळ म्हणजे कळलं का? जे प्रापंचिक विचार आहेत, विषयांचे विचार आहेत, ते विचार बाजूला होतात आणि चित्ताची शुद्धता होते. तसं कीर्तनामध्ये हरिगजरा झालाच पाहिजे, त्याशिवाय चित्ताची शुद्धता नाही. आणि ज्यावेळेला चित्ताची शुद्धता होते, पाठी पुसली जाते, त्याच्यानंतर ती उठणारी जी पेन्सिल ती ठळक उठते, कीर्तन लक्षात राहते. असं नको नको रे मना गुंतु मायाचा, नको नको रे मना गुंतु मायाचा. नको नको रे मला गुंतु माया, नको नको रे मला गुंतु माया, नको रे मला गुंतु माया. काळ ग्रासभया, काळाला सवणी ग्रासभया, काळाची उडी पडेल माझे, काळाची उडी पडेल माझे. काळ
सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप बाळाची ये गोडे पडेल बाळे बाळाची ये गोडे पडेल बा देवा काळाची ये गोडे पडेल पडेल बाजे व्हा पडेल बा विठ्ठला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माधा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाचा यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धारा ऐशियाचा पदर धरा
जे जैसे असते तुका म्हणे भ्रांती तुझी. खूप छान. ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी. हे ताल्याबरोबर असीम कृपेचा झरा इथं खळखळून वाहतोय याची अनुभूती आली. वाग्देव महाराजांच्या चरणी मस्तक ठेवल्याबरोबर कृपेची आस काय असते, आशीर्वाद काय असतो तो इथं जाणवला. वाग्देव महाराजांची महती सांगत असताना आमचे परममित्र होते ज्यांच्याकडे मी थांबलो होतो, अगदी गहिवरून सांगत होते आपल्या सद्गुरूची महती. सद्गुरूंना वाग्या म्हणायचे असे ती मला सांगायची. आणि आई त्यांची म्हणायची त्याला वाग्या म्हणू नका, वागदेव म्हणा. खरं सांगू, तिने सांगता सांगता बोलता बोलता हेही बोलून गेली होती की त्यांच्याकडे वाचा सिद्धी होती, बोलेल ते सत्य होते. वागदेव म्हणजे वाघ म्हणजे सरस्वती, ज्यांच्या जिभेवर अखंड सरस्वती वास करते असे वागदेव. खऱ्या अर्थानं तसा त्याचा अर्थ आपण असावा असं मला तरी वाटतं. आणि अशा थोर संत विभूतींच्या पवित्र स्थळी आजची ही कीर्तन सेवा दुसऱ्या दिवशीची नाही का, दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीच्या मानानं बरी गर्दी आहे. आणि ही अशीच गर्दी मला वाटते 6व्या दिवशीपर्यंत राहील. 7व्या दिवशी मात्र जरा वाढेल, मंडप काढावा लागेल, म्हणजे पडदे सोडावे लागतील नाही का. आणि मी नेहमी सांगत असतो, असो तो प्रांत आपला नाही, तो विषय आपला नाही. मी कधीही अभंग सोडून बाजूला जातच नाही, कारण मला दिसतच नाही, बाजूचं काय दिसतच नाही. आणि जे दिसतंय ते प्रकटपणे मी मांडत जातो. सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबरायांचा. अध्यात्मात जास्त न घुसतं थोडंसं विनोदी अंगानं, पण विनोदी अंगानं म्हणजे सात्विक विनोद, मार्मिक विनोद असते. अध्यात्म तर असणारच असणार, कारण तो माझा पिंड आहे. तुकोबरायांचा अभंग आहे आणि तो उपदेश करताना तुकोबरायांनी तुम्हा मला उपदेश न करता तो आपल्या सर्वांच्या मनाला उपदेश केलेला आहे. नको नको मना गुंतू माया जाळे, काळ आला जवळ ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायाबाप, सोडविना बंधू फाटीची बहीण सेजेची कामिना दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या, काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप विठ्ठल. विठाला 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 विठाला. हो, ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. अशांचा हात धरा, अशांचा पदर धरा की जेणे देव येईल घरा. असे कोण आहेत तर ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. ब्रह्मीभूत वैकुंठवासी समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या अभंग मालिकेतला हा संतपर अभंग आहे आणि तो नमनासाठी मी घेतलेला. या भौतिक जगामध्ये, या भवसागरामध्ये वाट चुकण्याची दाट शक्यता आहे.
आणि बऱ्यापैकी मला तर वाटते एक 90% जीव वाट चुकलेलाच आहे. तो वाट का चुकलाय? रस्ता दाखवणारा त्याला मिळाला नाही. रस्ता दाखवणारे कोण आहेत? मार्ग दावूनी गेले आधी दया निधी संतते. त्यांच्या मार्गाचा आम्ही कधी चोखळा केला नाही का? त्यांचा हात कधी धरला नाही, त्यांचा पदर कधी धरला नाही, त्यांच्या वचनावर कधी आम्ही विश्वास ठेवला नाही. तानपुरा कमी कर बाबा जरा. आणि म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट हे ठरवून ठेवावं. काय मंडळी म्हणतील, महाराज आम्ही ठरवून ठेवले काय? 4 मजली बंगला बांधायचा, बँक बॅलन्स वाढवून ठेवायचा, आलिशाने कार घ्यायची, ही आमचं ध्येय आहे बघा. ही ध्येय नाही, ही आसक्ती आहे बाबा. घुमतोय आवाज, मॉनिटर बंद करून टाक. हा, विठ्ठल विठ्ठल. या पाठीमागच्या संतांचा जर विचार केला, त्यांचं ध्येय काय होतं? त्यांनी त्यांचं ध्येय, त्यांचं उद्दिष्ट गाठलं आणि ते तुम्हा मला त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? नरदेहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहाच्याच ज्ञानानं जीव नराचा नारायण होऊ शकतो, एवढं सामर्थ्य भगवंताने तुम्हा मला दिलेलं आहे. अर्जुना, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, या परी उत्तम किरीटी मी रचिले नाही. आणि म्हणून येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धारावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसे. याच योनीमध्ये अर्जुना माझी ओळख होऊ शकते. पूर्वपुण्यानं संचितानं हा मनुष्य देह लाभलेला आहे, त्याचा फायदा करून घे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, देव भेटण्यासाठी परमार्थ नाही, तर देव होण्यासाठी परमार्थ आहे. लक्षात ठेवा, देव भेटणारच नाही. तुमची आमची सवय आहे, संकट आले की देवाला मी हाक मारतो. आणि देव कसा भेटावा? शंख चक्र गदा पद्म घेऊन समोर यावा, बोल भक्ता काय पाहिजे, मग आम्ही त्याला मागावं, त्यानं आम्हाला भरभरून द्यावं. एवढं सोपं आहे का ते? त्याच्या पुढे जाऊन सांगू, असा जर उद्दिष्ट ठेवून जर तुम्ही परमार्थ करत असाल तर करूच नका. का? 1000 जन्म जरी घेतले तरी तुम्ही भेटणार नाही, तुम्हाला नाही भेटणार. का? देव होण्यासाठी, भेटण्यासाठी नव्हे. तुमची आमची प्रवृत्ती काय आहे? देवाबद्दलची संकल्पना काय आहे? संकट समयी उपयोगात आणली जाणारी वस्तू. अंधार पडला बॅटरी लावा, तहान लागली पाणी प्या, तसं संकट आले देवाला हुडका. त्याच्यानंतर काय देवाचा आपला काय संबंध नाही, असं का होते रे? हॅलो, आता हॅलो. मी नेहमी गमतीने सांगतो, आमची देवाबद्दलची संकल्पना काय. लहानपणी एकानं गोष्ट ऐकली होती. ते आपल्या गावात येताना वडा नाही का, त्या वड्यात एक आंब्याचं झाड आहे. त्या झाडाला एक फांदी आहे आणि त्या फांदीवर भूत पाय सोडून बसतं. ही गोष्ट कधी ऐकली होती आम्ही? लहानपणी. ती तशीच डोक्यात. हे मोठं झालं आणि बाजारला गेलं. बाजार वगैरे उरकून गावाकडे येत असताना शेवटची इष्टी चुकली. ह्याला पडला अंधार. रस्त्यावर उतरलं, गावाकडे येताना नेमकी त्या दिवशी अमावस्या आणि रात्रीच्या 12 वाजलेल्या.
गावाकडे हळूहळू यायला लागले आणि बरोबर त्याला वडा दिसला. वडा जसा दिसला तसं ह्याच्या डोक्यात आलं, आरा आंब्याचं झाड आहे. आणि अशा वेळेला नसलेलं भूत पाय सोडून बसतं. कळला का अर्थ? नसतंच ते, पण बरोबर आपली कल्पना जितकी पळत असते स्पीडमध्ये बरोबर ते दिसतंच. आणि मग मात्र ह्याची पंचायत होती. ह्याला देव आठवतो. खांद्याला पिशवीन वडा उतरताना राम 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 वडा उतरून पार करून बाहेर आला. याड लागेल. म्हणजे काय? संकट समय उपयोगात आणली जाणारी वस्तू म्हणजे देव नाही. म्हणून मी सांगतो, देव पाहावे असे गेलो तेथे देवचे होवरे ठरलो. परमार्थ काय शिकवतो माहिती आहे का? परमार्थाची व्याख्या समजावून घेऊया. परमार्थ म्हणजे काय? बरेच व्याख्या आहेत. अनाकलनीय परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ. दुसरी एक परमार्थाची व्याख्या, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन, याला परमार्थ म्हटले. तिसरी एक महत्वाची व्याख्या, परम अर्थ. परम म्हणजे त्रिकाल अबाधित सत्य, पूर्वी होता, आत्ता आहे आणि पुढे राहणारा. बरोबर आहे का चुकीचं आहे? पूर्वी होता, आत्ता आणि पुढं. आणि म्हणून संतांनी सुद्धा लिखाण करताना इतकं गोड लिहिलेलं आहे, तो हा विठ्ठल बरावा. तो हा विठ्ठल बरवा सोलापूर जिल्ह्यातला, आणि तोच हा माधव बरवा विस्तारलेला. तो म्हणजे पूर्वी होता, आत्ता आणि पुढं राहणार आहे. यालाच म्हणतात परम. जे त्रिकाल अबाधित सत्य आहे, त्या तिन्ही काळाची ज्या सत्याला बाधा होत नाही, असं त्रिकाल अबाधित सत्य म्हणजे परम. आणि अर्थ म्हणजे त्या त्रिकाल अबाधित सत्याला प्राप्त करणं म्हणजे अर्थ. परम अर्थ. कळला का अर्थ? काय म्हणलेला प्रश्न असेल, परमार्थ करणं म्हणजे पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, 4 अभंग पाठ झालं, कीर्तनाला, प्रवचनाला, हरिपाठ आला, काकड आरतीचे 2 अभंग आले की झालं बाबा आमचा परमार्थ. भ्रमात राहू नका. भ्रमात राहू नका. ज्याला काहीच कळत नाही, लक्षात आलं का, तो परब्रह्माशी लीन असतो. ज्याला कळतं ते अहंकारानंच बरबडलेलं असतं. का मला येतं, आणि अहंकार त्याला देवापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून कदाचित तुमचा असं गैरसमज होईल की बहुतेक बाळकृष्ण महाराज तुम्हाला देव भेटलाय का? गॅरंटी देता येणार नाही. आम्हाला भगवंताची अनुभूती आली किंवा नाही ना, का आम्ही कलाकार आहोत. आणि परखडपणे सांगतो मी. म्हणून परमार्थ साधण्यासाठी, भगवत भक्ती साधण्यासाठी नव्हे भगवंताची अनुभूती येण्यासाठी कीर्तनच आलं पाहिजे, प्रवचनच आलं पाहिजे, हरिपाठच पाठ असलं नाही. एकच गोष्ट, मी देह नाही, देह माझा नाही. मी देहा वेगळा आणि संग परतत्व परब्रह्म आहे. ऐक शिष्या येथेचे वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. तूच प्रत्यक्ष परब्रह्म रूप आहेस. फक्त एक गोष्ट राहिलेली आहे. प्रारब्धात ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जीव एका घराचा निवड करतो. प्रत्येक जीव त्या घरात तो वास्तव्याला येतो. त्या घरात राहून कार्यभाग काय सांगितलाय? झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, हे उचिष्टाचा भाग, शेष उरला तो सेवू. आणि काय सांगितले? पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा, हे तुका म्हणे करा जय जयकार आनंद. यासाठी तुम्ही आम्ही आलो. आपला कार्यभाग झाला, त्याची प्राप्ती झाली की आपण आपल्या घरी जावं. आपल्या घरी म्हणजे जिथनाला, म्हणजे तुम्ही कीर्तनाला त्या घरी तुम्ही परत. आपल्या घरी म्हणजे जिथून आलोय तिथं. कळतोय का? हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावनेनं
संतांनी लिहून ठेवल्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्ही या घरी आलो. आपला कार्यभाग झाला की हे घरीतच ठेवाने आपल्या निजधामाला जावं. संत महात्म्यांचं जाणं असंच आहे बरं. संत महात्मे येतात, आपला कार्यभाग पूर्ण करतात. उदाहरणार्थ वागदेव महाराज आपला कार्यभाग पूर्ण करतात, इह लोकी येऊन आपला कार्यभाग झाला की देह ठेवतात आणि निघून जातात. मयूर, एक शर्ट किती दिवस घालतोस तू? म्हणजे महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, बरोबर? 6 महिने जीर्ण झाले की बदलतोस, बरोबर ना? तुम्ही काय करता? तेच करता ना? तसं मनुष्य देह नावाचा शर्ट आम्ही घालून आलोय. कोण 40 वर्ष वापरते, कोण 50 वर्ष वापरते, कोण 70 वर्ष वापरते, कोण 80 वर्ष वापरते. पण जीर्ण झालं की टाकून पुन्हा वस्त्र परिधान करत असतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारायचे चैतन्यनाथे. तसं आम्ही घर बदलत असतो, कपडे बदलत असतो. लक्षात ठेवा. ज्ञानोबांचा गोड अभंग आहे, कोणाचे हे घर हा देह कोणाचा. तसं या घरी येतो काय कार्यभागाचा, कार्यभाग झाला की आपल्या घरी जातो. संतांचं जाणं आणि आपलं जाणं थोडक्यात सांगतो आणि अभंगाला मी सुरुवात करतो. कारण ज्या सिद्ध संत महात्म्याच्या भूमीमध्ये ही कीर्तन सेवा चालू आहे, त्या महात्म्यांबद्दल बोलणं गरजेचंच आहे. आसक्तीमुळे दुःख भोगतो. ज्या अर्थी संतांनी देह धारण केलेलं आहे, आम्ही देह धारण केलेला आहे. संतही दुःख भोगत असतात, आम्ही दुःख भोगतो. पण संत भोगत असताना त्यांना भोगल्यासारखं वाटत नाही. का? ते सगळी दुखणीत प्रारब्धावर टाकून असतात आणि आपण झडझडून मोकळे असतात. समजून घ्या. आणि आपण काय करतो? देहाला चिकटल्यामुळे देहाला जी दुखणी आहेत, आता जिथं देह आहे, जिथं पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, म्हणजे ज्या अर्थी जिथं पाप आणि पुण्य करून आलाय त्या अर्थी तिथं त्याला दुःखही आहेच. दुःख हे भोगायलाच पाहिजे. पण संतांकडे टेक्निक काय आहे? ते सगळं दुःख प्रारब्धावर टाकतात आणि आपण स्वानंदात जगतात, आत्मानंदात जगतात. मी नेहमी उदाहरण देत असतो. वकील आपल्या आशिलासाठी भांडतो, जज बरोबर भांडतो, न्यायाधीशाबरोबर भांडतो, त्याच्या अंगावर धावून जातो. वकील काय करतो? आपल्या आशिलासाठी जजच्या, न्यायाधीशाच्या अंगावर धावून जातो, अनेक प्रयत्न करतो. पण अखेरीस तो वकील ती केस हारतो. बरं दादा, हारतो, त्याला जिंकता येत नाही. पण अशी कधी बातमी वाचली का पेपरला, वकील केस हारला म्हणून वकिलानं आत्महत्या केली? ही केस नाही, दुसरी. अर्थ कळला का? प्रपंचामध्ये सिद्धासारखं, साधूंसारखं, संतांसारखं जर जगायचं असेल, ही केस नाही, दुसरी. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुखणी आहेत, जरा आहेत, व्याधी आहेत, प्रत्येकाला. पण ते जर प्रारब्धावर टाकून दिलं तर यत्किंचितही दुःख होणार नाही. संतांचं जाणं, ते देह ठेवतात. तुमचं आमचं जाणं प्राण सोडतो. प्राण का सोडतो? आम्ही देहाला चिकटून बसलोय. ते देह काय ठेवतात? देहाबद्दल आसक्तीच नाही. सुरुवातीला तुम्ही सांगितलं आसक्तीत दुःख आहे, आणि या देहासक्तीमुळं आम्ही दुःख भोगतोय. आणि म्हणून का झाकले या घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म तया परमपुरुष ऐसे नाम, आणि ते माझे निजधाम होऊन टाके. अर्जुना, का झाकली या घटीचा दिवा? दिवा झाकलेला आहे, त्याच्यावर भांड उपडं ठेवलं. काय माहिती आज चालू आहे का बंद आहे? नेणी जे काय जाहला किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी, तो
केवळ परब्रह्म तया परमपुरुषाई सेना म्हणे ते माझे निजधाम, म्हणजे त्याला मी घरी घेऊन जातो, ते माझ्या घरी येतो, तो सहज जो देह ठेवतो त्याला, आणि तुम्ही आम्ही त्याचा घासून प्राण सोडतो. आरडा ओरडा, बोंबा बोंब, आक्रोश, काय म्हणतो, बऱ्याच प्रकारांनी. साधा आहे हो, भाड्याच्या घरात 5-6 वर्ष राहतो आणि ते सोडताना इतका त्रास होतो. 70-80 वर्ष या घरात राहते, काय होत असेल सोडताना. टाचाच घासणार आम्ही, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. कुळ कायदाच लावून ठेवलाय आम्ही. आम्हाला माहित आहे बरं का, हे आपलं नाही देह हे, तरी बी आम्ही मात्र अनासक्तीनं जर गेलो ना, ज्ञानोबरायांनी 22व्या वर्षी अनासक्ती लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जर आत्मानंद घ्यायचा असेल, देहबुद्धी संपवायची असेल, देहाची आसक्ती संपवायची असेल, प्रापंचिक आसक्ती संपवायची असेल, तर जीवानं साधूच्या अंकित व्हावं, सगळा भार सद्गुरूवर घालावा. लक्षात ठेवा. आणि मग बघा आनंद. घालोनिया भार, घालोनिया भार, राहिलो निश्चिंती, घालोनिया भार, घालोनिया भार, घालोनिया भार, राहिलो निश्चिंत, घालोनिया भार. घालोनिया बहार, राहिलो निश्चिंत. कोणावर भार? जो जीव साधूच्या अंकित झाला तयाचा भार असे निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. अर्ध्यातनं माग झोपली. असंच वेदांत सांगत होतो, अध्यात्म सांगत होतो. आता जे तुम्ही सिरियस आहे का नाही सगळे, अशी तुमच्या मनात काय काय चालले, बरेच प्रश्न उभे राहिले असतील. कुणी र बोलवलं ह्या महाराजाला, असलं कीर्तन असते. कीर्तनाचा ट्रेंडच बदललाय नाही का. आणि त्यामुळे हे असलं अध्यात्म कानावर पडलं की बोर होत. आणि आजकाल कीर्तन म्हणजे इव्हेंट झालाय. सगळे सिरियस गंभीर होते. एका ठिकाणी गेलो होतो आणि मधीच जर नेटाक बसलो होतो असं, ते बी गंभीर, इकडं बघ इकडं बघ, असंच चाललं होतं त्याच. न राहून त्याला विचारलं, बाबा काय म्हणजे तुम्ही इकडं तिकडं बघताय, काय माझं चुकलं बिकलं का? काय नाही, तुमचं चालू द्या, तुमचं काय चुकलेलं नाही. तुम्हाला तारीख कुणी दिली तो हिता आलाय का बघतोय. तुम्हीच तारीख दिली का दादा? विठाल हो असो. ऐशाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. देव कुणाकुणाला आवडतो हातवर करा बरं. वा, खूप छान. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा, हातवर करा. वा. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, हातवर करा. अरे बा, हात सगळ्यांनी खाली घेत. गंमत आहे नाही, हुशार आहे बाबा. सलाम तुम्हाला. देवानं आमच्या घरी यावं, पण आपण काय देवाच्या घरी का? देवाच्या घरी जाणं म्हणजे चौकांच्या खांद्यावरनं जाणं, हाच भ्रम. आणि कोणाला मरण पाहिजे? काय मंडळी म्हणली असतील, महाराज कशाला ते मरणाचं काढत आहे? 2 तास जरा हसवा की नाही का. पुन्हा एकदा सांगतो,
चौघांच्या खांद्यावरून आपण जात नसतो, हे जात असतं. चौघांच्या खांद्यावरून आपण जात नसतो, हे शरीर जात असतं. आपण कुठे जातो? आपल्या ठिकाणी. विठाल अभंगाकडे वे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळ ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप. नको नको मना गुंतू माया जाळी. तुकोबारायांच्या अभंगाचं वैशिष्ट्य काय सांगतो. उपदेश करताना त्याने तुम्हा मला केला नाही, तुमच्या आमच्या मनाला उपदेश केलाय. का? तुकोबारांना माहित आहे यांना उपदेश करून काहीच उपयोगाचं नाही. का? जी ज्याच्या अधीन आहेत त्याला पहिल्यांदा उपदेश केला पाहिजे. आम्ही कोणाच्या अधीन आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणाच्या अधीन असतो आम्ही? कोणाचं ऐकतो? मन हे व्यापक आहे. मन हे आकाश तत्वानं व्यापलेलं आहे, लक्षात ठेवा. मनाची गणती कुणालाच करता आली नाही. एवढंच नव्हे, सर्व इंद्रियांचा राजा जो कोण आहे तो मन आहे. काय म्हणतोय बघा. भगवंतांनी मनाला संबोधताना ते एक इंद्रिय आहे आणि ते इंद्रिय माझ्या आवडीचं आहे म्हणून सांगितले. मन हा सर्वांचा सेनापती आहे. सर्व इंद्रियांचा तो राजा आहे, सर्व इंद्रियांचा तो सेनापती आहे आणि त्याच्या आज्ञेनं सगळा कार्यभाग चालतो, लक्षात ठेवा. मनाच्याच हातात मोक्ष आहे आणि मनाच्याच हातात बंधन आहे. विठ्ठल हो. कारण आम्ही जी कामं करतो ते मनाचं ऐकूनच करतो की नाही? अर्जुनाला प्रश्न पडला, देवाला प्रश्न विचारला, भगवंता काय सांगू बाबा, सगळं ठीक आहे, सगळ्यांना आवडता येते, पण माझ्या मनाला काय मला आवडता येईना. हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, हा प्रश्न तमाम जनतेचा आहे. ऐक नाही, आवडता येईना म्हटले मनाला. भगवंता काय करावं? अर्जुन म्हणे, जनार्दना बहु चंचलता या मना, स्थिर नाही जीव भावना यासी दंडन सांगितले. जीव भावना स्थिर नाही, अस्थिर झालोय, याला मार्ग सांग. बर का माई, तुमच्यासाठी हे उत्तर येते. मनाची चंचलता वाढली, मनाची अस्थिरता वाढली हो की मग मात्र दुःखाला सामोरं जावं लागतं. भगवंताला प्रश्न पडला. भगवंताला जेव्हा प्रश्न विचारला अर्जुनानं, अर्जुन म्हणे, जनार्दना बहु चंचलता या मना, स्थिर नाही जीव भावना या असे दंडन सांगितले. तेव्हा भगवंताने उत्तर काय दिलंय का? ते उत्तर असं आहे, अर्जुना अरे मन हे मज पासून परी असे माया अधीन, मन आकळी ऐसा कवण योगी याच नाही. मनाला आवर घालणारा योगीच अजून जन्माला आलेला नाही. बापरे, देवाला जर कोड पडलं असेल मनाचं, तर तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? बरोबर आहे. मग त्यासाठी मार्ग काय? सगळी संभ्रमात. अरे बापरे, अर्जुनालाही प्रश्न पडला, देवालाही कोड पडलं, तर मग आमचं काय? कबीरदासाने गोड उत्तर दिले, अल्लाह मौला अल्लाह, करने करे क्यों डरे, करने करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए. पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए. करनी करे क्यों डरे, करनी करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए, कर करके क्यों. पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए,
के तो आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से आए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से आए। मन जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर, जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर, मन जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर, जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर। नहीं खींचे कमार तो कहाँ जाएगा ये तीर, मन जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर। जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर। अल्लाह मौला अल्लाह करके बांग पुकारे, अल्लाह करके बांग पुकारे, ओ क्या साहिब बहरा है, चिट्ठी के पाँव में घुंघरू बांधे, वो भी अल्लाह सुनता है। पेड़ बोले बबूल के तो आम कहाँ से खाए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से आए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से आए। करनी करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए, पेड़ बोए बबूल के तो आम कहाँ से खाए। कबीरदासांचा गोड दोहा आहे हा, असे चपराक मारलेले आणि स्पष्टपणे सांगितलेले. भगवंताच्या आणि अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर कबीरदासाने दिले, पण तत्पूर्वी करणी करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए. आम्ही जे पापाचं दुःख भोगतो, पापाचं जे फळ भोगतो, त्याला कारण कोण आहे तर मन आहे. करनी करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए. पेड़ बोये बबूल के तो आम कहाँ से खाए. बांधानं बाबळीची झाडं लावलीत आणि वर्षानं काकत पाठी मारली निघाले. कुणीकडं कलमी आंब तोडायला, ह्याच्या बाला गावतील का. पेड़ बोये बबूल के तो आम कहाँ से खाए. आम याला काय मार्ग आहे का नाही आहे. मन जाता है तो जाने दे मत जाने दे शरीर. आम्ही दुःख का भोगतो माहिती आहे का, मनाच्या अधीन राहून कर्म करतो. जीव मनाच्या अधीन का जातो, विकारांच्या प्रभावामुळे. जीव कामांध झाला की त्याची धाव मनाच्या मागे असते आणि मन जिकडं नेईल तिकडं ते जात असतं. म्हणून माऊलीने गोड भ्रमर गुंतले का, प्रभाव, विकारांचा प्रभाव, त्या विषयांचा प्रभाव. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा अशा तशा कल्पना कामना वासना भावना इच्छा तशा तमन्ना, ह्या सगळ्यांचा मोहरक्या कोण आहे तर मन आहे. आणि यांचा प्रभाव वाढला की मन भरकडतं. लक्षात ठेवा. विठाल विठाल. त्या मनाचं वैशिष्ट्यच आहे. या विषयावर त्या विषयावर, त्या विषयावर त्या विषयावर, त्या विषयावर त्या विषयावर. जरा इकडं असलं की तर लगेच तिकडं, लगेच तिकडं. ज्ञानोबरायांनी इतकं गोड त्या मनाला समजून, रे भ्रमरा सांडे तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमल दळू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा. होती तू निशळू रे भ्रमरा. रुडू झुणू रे भ्रमरा.
सांगे तू अवगुण रे भ्रमरा रुणू धुणू रे भ्रमरा सांगे तू अवगुण रे भ्रमरा रुणू धुणू रे मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.